राज्यात बंदी असतानाही विक्रीसाठी चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक करताना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। रवींद्र रेडेकर असं त्याचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 3,18,160 रुपयांचा गुटखा, चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण 6,18,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। राज्यात गुटखा विक्री अथवा साठा करण्यास बंदी आहे, तरीही इचलकरंजीत कर्नाटक सीमा भागातून गुटखा, सुगंधी सुपारी आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते। त्या अनुषंगाने तपास करताना शिवाजीनगर पोलिसांना सोमवारी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी वैरण बाजार परिसरात संशयावरून चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आढळला। पोलिसांनी 3,18,160 रुपयांचा विविध कंपन्यांचा पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी तसंच चारचाकी वाहन आणि मोबाईल असा 6,18,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली।